नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की काव्या ही जीवाला आठवून म्हणते की जीवा, ही काव्या सांगते तुला की तुझी वेळ आता संपली. लक्षात ठेव जीवा, तुझा उद्याचा येणारा वाढदिवस हा तुझ्या खूप लक्षात राहणारा वाढदिवस असणार आहे, असं ती खूप कॉन्फिडन्सने बोलत असते. आणि हे सगळं ऐकून जीवा खूपच शॉक झालेला असतो. आता जीवाच्या मनात येत असतं, आता हे आमचं दोघांचं नातं घरात सगळ्यांना सांगणार का, आणि मग पुढे जाऊन काय होईल, घरातले काय म्हणतील, ह्या सगळ्या टेन्शननी जीवाला खूपच टेन्शन आलेलं असतं. आणि आता आता काव्या त्याच्या बड्डे दिवशी घरातल्या सगळ्यांना त्याचं आणि जीवाचं नातं सांगणार असते, असा तिचा प्लॅन असतो. आणि ते सगळं ती आधी जीवाला सांगत असते की मी तुझ्या बड्डेला सगळंही घरातल्यांना सांगणार आहे आणि तू आता मला आता कोणीच अडू शकत नाही, असं ती जीवाला सांगत असते. आणि जीवा हे सगळं ऐकून खूप शॉक झालेला असतो. जीवा तिला म्हणत असतो की प्लीज असं काही करू नको, तू आता वेळ निघून गेलेली आहे, तू का तेच 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 पुन्हा करतेस. तेव्हा ती म्हणते मी नाही ऐकणार, आणि ती तिथून निघून जाते. आणि ती मंदिरात जाऊन आलेली असते. तेव्हा घरातले मोठे म्हणजेच मानेनी म्हणते, काव्या तू मंदिरात जाऊन आलीस. तेव्हा काव्या म्हणते हो, काहीतरी चांगलं काम करायच्या आधी आपण मंदिरात जायचं असतं. तेव्हा नंदिनी म्हणते काय काम. तेव्हा ती म्हणते वेळ आलेलं तुम्हाला सगळ्यांना कळणारच आहे, ते मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार, असं ती पूर्ण कॉन्फिडन्सने बोलत असते. पण काव्या एक मंदिरात जाऊन आल्यामुळे नंदिनीला खूपच छान वाटलेलं असतं. तसंच पार्थला खूप छान वाटत असतं की काहीतरी चेंजेस आहे त्यांच्यात. आणि हे सगळं बोलणं तिकडनं जीवा ऐकतो. जीवा हे ऐकून खूप शॉक होते. आणि काव्या म्हणत असते की तुम्हाला वेळ आल्यानंतर कळूनच जाईल की मी का मंदिरात गेलेले. असं बोलल्यानंतर जीवाला तर आता खूपच टेन्शन आलेलं असतं. आता खरंच काव्या तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी घरच्यांसमोर मांडेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.